नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उरणाती रस्त्यावर साचले पावसाचे पाणी। रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी ही पावसाळ्यात उद्भवणारी एक मोठी समस्या आहे, जी प्रामुख्याने तुंबलेल्या गटारांमुळे किंवा चुकीच्या रस्ते रचनेमुळे निर्माण होते। या साठलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि रस्त्याचे नुकसान होऊन खड्डे पडतात। आणि ही पुनरावृत्ती यावर्षीच्या पावसाळ्यात उरण तालुक्यातील सर्रास रस्त्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बघायला मिळत आहे। उरण तालुक्याचं औद्योगिकीकरण व नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे येथील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, JNPA, सिडको, उरण नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामपंचायत यांनी लाखो करोडो रुपये खर्च करून दर्जेदार रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम केले आहे। परंतु वाढत्या भ्रष्ट कारभारामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे आजही तालुक्यातील सर्रास रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहते। एकंदरीत रस्त्यावर पाणी साचण्याची मुख्य कारणे कचरा व गाळ। पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा, प्लास्टिक आणि गाळ वाहिन्यांमध्ये अडकल्यामुळे पाण्याचा निचरा थांबतो। अयोग्य उतार। रस्ते बांधताना आवश्यक तो उतार न दिल्यास पाणी रस्त्यावरच थांबते। आज उरण तालुक्यातील बहुतांश रस्त्यावर अनधिकृत बांधकामे वाढली असून नैसर्गिक जलप्रवाह किंवा गटारांवर झालेली बांधकामे पाण्याचा मार्ग रोखतात। खराब ड्रेनेज सिस्टम। वाढत्या शहरीकरणामुळे सिमेंटच्या रस्त्यावर पाणी जमिनीत मुरत नाही आणि जुनी ड्रेनेज व्यवस्था जास्त पाण्याचा भार पेलू शकत नाही। साचलेल्या पाण्याचे दुष्परिणाम: अपघात व वाहतूक कोंडी। पाण्यात खड्डे न दिसल्यामुळे दुचाकी घसरणे आणि गाड्या बंद पडणे यांसारख्या समस्या होतात। आरोग्याची समस्या: साठलेल्या पाण्यात डास होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो। रस्त्यांची दुरावस्था: पाण्यामुळे डांबराचे रस्ते कमकुवत होऊन मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, JNPA, सिडको, उरण नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामपंचायत यांनी आपापल्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची पाहणी करून पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।